तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो पुणे रेल्वे स्टेशनला। पाहू शकता इकडे आजूबाजूचा परिसर पुणे रेल्वे स्टेशन। आजचा जो जर्नी असणार आहे थोडा युनिक असणार आहे। मला या रूट बद्दल काय माहित नाही, पण रेल्वे बघूया कोणत्या मार्गे जाते। तर आपण ट्रेनची वाट बघतोय ना। आता जो टायमिंग झालाय सध्या पाहू शकता, आता बरोबर 10:30 वाजलेले। तर ट्रेन तिकीट बघू शकता तुम्ही, 115 रुपये तिकीट भाडं असं पडलेलं आहे आपल्याला। आणि आजचा जो प्रवास असणार आहे तो डेमो ट्रेनचा असणार आहे पुणे ते कोल्हापूर। रेल्वेचा टाइम 10:50 आहे। आता जवळजवळ टाइम झालेला आहे रेल्वेचा। तोपर्यंत तुम्हाला पुणे रेल्वे स्टेशनचा परिसर दाखवतो। मस्तपैकी असा पाहून घ्या तुम्ही पुणे रेल्वे स्टेशनचा परिसर। लोकांचे झुंबड बघू शकता तुम्ही, लोकांचे झुंबड। माझा फर्स्ट टाइम आहे त्यामुळे बघूया जे होईल ते होईल। आणि लोक असे पळायला लागले अक्षरशः पाहू शकते। ही ट्रेन आपल्याला लागलेली आहे इकडे। असा काही आपल्या ट्रेनचा रूट आहे पाहू शकता तुम्ही। ट्रेनचा रूट असा पद्धतीने, तर असा काही ट्रेनचा रूट आहे मला काही जास्त माहित नाही। आणि आपल्या ट्रेनचा जो नंबर आहे तो पाहू शकता तुम्ही, 12:29। आणि आज जो आपण प्रवास करणार आहे तो आपल्या भूषण दादाबरोबर प्रवास करणार आहे। आपला पहिलाच असा ट्रेनचा प्रवास त्यांच्याबरोबर होणार आहे पुणे ते कोल्हापूर। डेमो ट्रेनचा प्रवास आहे पाहू शकता। आज फर्स्ट टाइमच आपण हा ब्लॉग शूट करतोय ट्रेनचा। अजून एक ट्रेन आली पाहू शकता, 3641 WDG 3A। काय वाटतं भूषण दादा, फर्स्ट टाइम बसचा केला होता? स्लीपर बसचा प्रवास केला होता पहिल्यांदा आपण। मागे पण पुणे, आता पण पुणे, पुढे पण विमानाचा शक्यतो पुणे होईल होईल। आपण पोचायची आधी सगळी ट्रेन फुल पॅक झालेली आहे। आता बसायला जागा पण नाही इकडे, तर बॅगा ठेवल्यावर। तर आता बरोबर आपली ट्रेन 11 वाजता हल्लेली आहे। इथून रवाना होते कोल्हापूरसाठी। बघूया आजचा प्रवास कसा होतोय। तुम्ही पण ट्रेनचा आनंद घ्या माझ्या ह्या ब्लॉगमध्ये। चला।
पुण्यापासून 57 किलोमीटर अंतर गाठत आपली ट्रेन पोहोचलेली आहे जेजुरीला. पाहू शकता इकडे जेजुरी. जय मल्हार. जेजूरमध्ये येण्याचा जो टायमिंग आहे तो 12:21 इकडे झालेले आहेत. इथं खंडोबा मंदिर 7 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आपण ज्या जिल्ह्यामध्ये तो जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा. बघूया या रोडवर टोटल किती जिल्हे येतात. सकाळचा नाश्ता आपण वडापाव घेतलेला आहे या ठिकाणी. ज्यावेळेस आपण बसनं प्रवास करायचो त्यावेळेस गाडी कुठं ना कुठं तरी जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी थांबायची. पण आता आपण ट्रेननं प्रवास करतोय तर नाश्त्यासाठी कुठे थांबत नाही. फूड वगैरे येत असतात ट्रेनमध्ये. तर आता आपण नाश्ता घेतलेला आहे या ठिकाणी वडापाव म्हणून 15 रुपयाला एक. कसा आहे टेस्ट? मस्त आहे. गरम आहे वडापाव. टेस्ट पण चांगली आहे. बापरे 1:21 झालेत. आणि ज्यावेळेस गाडी पोचली होती त्यावेळेसचा तुम्हाला टायमिंग दाखवलेला आहे. आत्ता गाडी पोचून मला वाटतं अर्धा तास झालं. 1:21 जवळजवळ 1:30 वाजत आली या ठिकाणी. तर 242 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आपलं कोल्हापूर. आणि ट्रेन बघा किती छोटी आहे. एकदम छोटी अशी ट्रेन आहे. मला वाटतं आय थिंक 7-8 डब्याची ट्रेन आहे ही. पाहू शकता तिथून इथपर्यंत एकदम छोटी ट्रेन आहे. डेमो ट्रेन. त्याला डबल इंजन आहे. मागे एक इंजन आहे आणि पुढे एक इंजन आहे. ट्रेनचा रूट अजून एकदा दाखवतो काय रूट आहे. तर पाहू शकता ही ट्रेनचा अशा पद्धतीनं रूट असतो. परळी, सांगली, मिरज आणि त्याच्यानंतर ही परतचा रूट आहे कोल्हापूर, पुणे. त्याच्या आधीचा रूट हा आहे. त्याच्यानंतरचा हा रूट आहे. जवळजवळ 1 तास होत आले. ट्रेन अजून इथंच आहे. त्याचा विषय असा आहे की गाडी क्रॉसिंगला लागलेली आहे. 1 तासानंतर ट्रेन हललेली आहे इकडे. आदरकीला येताना इकडे ट्रेन बघा कशी आली. बरोबर डोंगर दऱ्यातनं ट्रेन आलेली आहे. तिकडून बरोबर अशी परत टर्न घेत परत इथपर्यंत पोहोचलेले आदरकीमध्ये. तर तुम्ही कधी आदरकीला आलात तर तुम्हाला हा अनुभव नक्कीच पाहायला मिळेल. काही पण आपण ट्रेन ब्लॉक आणि बस ब्लॉक मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आदरकी
स्टेशनचा परिसर आहे हा. आणि वाटारला येण्याचा जो टायमिंग आहे तो 2:47 आणि आपली ट्रेन वाटारला आलेली आहे. तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर ट्रेनमध्ये बघायचं झालं तर आपली लोक म्हणजे जास्त नाही, ती भैया लोक आहेत बाहेरची. आपली लोक सोडली तर फक्त मेन भूषणच आहे या ट्रेनमध्ये असं मला वाटते. अजून तर जसं काय मला मराठी कोण दिसले नाही इकडे. सगळे बाहेरून आलेले आहेत. मग ट्रेननं प्रवास करतोय कोण, आपली माणसं की बाहेरची माणसं, फालतूच प्रश्न पडलाय. आता थोड्या वेळात आपल्याला सातारा रेल्वे स्टेशन पाहायला मिळेल. आता आपली गाडी साताऱ्याच्या दिशेने रवाना होती. आता साताऱ्यानंतर कंटिन्यू या रोडवर टोटल जिल्हे जे येतात ते पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर असे 4 जिल्हे या रोडवर येतात. पुणे ते कोल्हापूरच्या रोडला. किती बरोबर सातारा यमेन 11. फायनली आपण साताऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे. तर बघू शकता टायमिंग 15:15 म्हणजे 3:15 इकडे झालेले आहेत. सगळ्यात रेल्वे स्टेशनला अशीच सोय का मला माहित नाही. पाणी तर आहे पण कोण पिल इथलं पाणी सांगा बरं. खूप घाण आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 इकडे आपली ट्रेन थांबलेली आहे. तर 181 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे सातारा ते कोल्हापूर. ट्रेननं जर तुम्ही गेलात तर अंतर फार जास्त वाढणार आहे तुम्हाला, का तर ट्रेन जरा फिरून जाते. पुण्यापासून जे आपण अंतर गाठलेलं आहे साताऱ्यापर्यंत 150 किलोमीटरचं अंतर आपण इकडे पार केलेलं आहे. बघा ना केवढा मोठा टप्पा आहे. आपण बसनं जर आलो असतो तर हा टप्पा फारच जवळ पडला असता आपल्याला. ह्याच्या आधी जो स्टॉप होता आपला तो वाटारचा होता. आणि वाटारला तुम्हाला माहीत असेल, वाटारचं सगळ्यात फेमस रेल्वे स्टेशन कशासाठी फेमस असेल ते म्हणजे शूटिंगसाठी. बरेच बॉलिवूड सिनेमांची तिथे शूटिंग झालेली आहे वाटार रेल्वे स्टेशनसाठी. वाटारपासून महाबळेश्वरचं जे अंतर आहे ते मला वाटतं आय थिंक 68 किलोमीटरचं अंतर आहे. तिथून 70-68 किलोमीटरचं अंतर आहे वाटार महाबळेश्वर. जो नाश्ता घेतला होता तो घेतला होता वडापाव. आणि त्यानंतर आम्ही इकडून घेतलेला आहे हे मस्त पैकी असं. तर पाहू शकता कशी लागते भेळ. या मित्रांनो भेळ खायला निसर्गाचा आनंद घेत मस्तपैकी गारवा सुटलेला आहे. खरं तर आम्हाला गरमागरम पाहिजे होतं. ट्रेनमध्ये एवढंच मिळलं आम्हाला. वेळेत आम्ही घेतलेले इकडे. जाऊ द्या बघूया आपण थोडं गरम मिळलं तर ते पण घेऊया. कराडचे जे रेल्वे स्टेशन आहे ना पावसाचं एकदम मस्त असा रेल्वे स्टेशन आहे कराड. सातारापेक्षा कराडचं बेस्ट रेल्वे स्टेशन आहे. साताऱ्याला 4 फलाट आहेत आणि आपल्या कराडला 3 फलाट आहेत. जेव्हापासून आपली ट्रेन निघली ना तेव्हापासून ढगाळ वातावरण आहे. या रोडवर आम्हाला जास्त पाऊस नाही बघायला मिळला, तर एकदम कमी पाऊस आहे. रिमझिम असा पाऊस आहे. मिरजला पोचलेलो आहे. संध्याकाळचे 6:15 झालेले त्या ठिकाणी. आपण जे अंतर गाठलं आत्तापर्यंत जर 280 किलोमीटरचा टप्पा पार करत
माझा जो अंतिम टप्पा राहिलेला आहे तो 60 किलोमीटरचा टप्पा राहिलेला आहे. मिरज जंक्शनचा हा परिसर आहे, पाहू शकतो मिरज जंक्शन. ब्लॉगमध्ये तुम्हाला मॅप दाखवला असेल की गाडी कोणत्या मार्गे आली. जबरदस्त टाइम इकडे लागलेला आहे. पैशाची बचत तर झाली पण इकडे वेळेची बचत झालेली नाही आहे, का तर आपल्या इकडे जास्त वेळ वाया गेलेला आहे ट्रेननं. तुम्हाला जर ट्रेनची मजा घ्यायची असेल आणि वेळेचं बंधन जर नसेल तर तुम्ही हा प्रवास नक्कीच करा. आता आपण जयसिंगपूरमध्ये, जयसिंगपूरचा हा रेल्वे स्टेशन बरोबर या ठिकाणी 6:30 वाजलेले आणि जयसिंगपूरचा हा रेल्वे स्टेशनचा परिसर. आणि आपण बसनं सुद्धा प्रवास केलेला आहे. पुणे कोल्हापूर, कोल्हापूर ते पुणे असा प्रवास आपण केलेला बसनं. तुम्ही पाहू शकता बाय ट्रेन बाय बस कशा पद्धतीनं आणि किती टाईम लागू शकते या प्रवासाला, का तर प्रवासाचं अंतर तसं ह्याला जास्त आहे आणि ट्रेनचा मार्गसुद्धा थोडासा युनिक आहे. तुम्हाला जर ट्रेननं प्रवास करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. तर फायनली मित्रांनो आपला ट्रेन प्रवास इकडे पूर्ण झालेला आहे आणि बघता बघता सगळी ट्रेन खाली झालेली आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पूर्ण प्रवासी खाली उतरलेले आहेत आणि आपला जो जर्नी इकडे कंप्लीट झालेला आहे पुणे ते कोल्हापूर. पुण्यावरून आग्राला निघलेली गाडी बरोबर आता या ठिकाणी 7:30ला पोहोचलेली आहे. म्हणजे आपला जो जर्नी झालेला आहे जवळजवळ 8.5 तासांचा आपला जर्नी टाइम इकडे झालेला आहे. ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की ट्रेन कोणत्या मार्गे आली, त्यामुळे वेळ पण आपल्याला तसाच लागलेला आहे या ठिकाणी पोहोचण्यासाठी. आता आपण एक्झिट पॉईंटच्या बाहेर चाललेलो आहे. हा आजूबाजूचा जो परिसर कोल्हापूर टर्मिनल रेल्वे स्टेशन. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे या ठिकाणी जिथे आपण रूम केलेली आहे. आपण डॉर्मेटरी रूम घेतलेला आहे कोल्हापूरमध्ये. प्रति व्यक्ती 250 रुपये इतका खर्च आला सिंगल बेड साठी. अशा टाइपचे 2 बेड येते आणि अप्परला घेतलेले चांगलं आहे. हा हे हवा लागते बघा एकदम मस्त फॅन वाली गार. मनोरंजनासाठी बघाल तर मनोरंजनासाठी इथून टीव्ही दिसतोय तुम्हाला. इथून आरामात टीव्ही पाहू शकता. बाकीचे काही पॅसेंजर यात्री आहेत खाली. सगळे फॅसिलिटी A to Z फॅसिलिटी आहे इथं आणि बेड सुद्धा एकदम स्वच्छ असं बेड आहे. बाथरूमची सुविधा आहे, गरम पाण्याची सुद्धा सुविधा आहे या ठिकाणी. आणि फक्त खर्च जो येतो ना तो फक्त 250 रुपये इतका खर्च येते आणि एवढी सगळी सुविधा इकडे तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्ही कधी कोल्हापूरमध्ये प्लॅन करत असाल स्टे करायचा तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील या ठिकाणी. तुम्हाला जर या ठिकाणी स्टे करायचं असेल तर हे कार्ड पाहू शकता. तर हे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही यांना. आपल्या सबस्क्रायबरसाठी काय म्हणणार तुम्ही? माहितीपूर्वक प्रवास बनवतो, व्हिडिओ बनवतो. का माहिती का? कारण सगळ्यांना पॉसिबल नाही की या ठिकाणी जाऊन भेट देणे, त्या ठिकाणी माहिती घेणे. तर ॲटलिस्ट तुम्ही आमचा व्हिडिओ पाहून थोडीफार काय आयडिया येते. असं नाही का आता एक्झाम्पल आता आम्ही हा सांगतोय थांबायचा 250 रुपये किंमत आहे. समजा उद्या कोण कोल्हापूरला पहिल्यांदा आला, एकटा आला तर एकट्याला सहसा रूम घेणे थोडं महाग पडू शकते. पण डॉर्मेटरी सेवा उपलब्ध आहे या ठिकाणी, ते सुद्धा कमी पैशामध्ये आणि सर्व सोयीसुविधा. आणि हे काय प्रमोशन नाही.
हां प्रमोशन नाही, असं पण नाही की आम्ही प्रमोशन करायला आलोय, आम्ही पैसे दिले पाहिजे. बरेच जण कमेंट करतात की तुम्ही जे प्रवास करता तिकडे राहण्यासाठी काय काय सोयीसुविधा आहे. तर हा एक आमच्याकडे छोटा प्रयत्न, कारण नाही म्हटलं तर एकट्यासाठी पण महाग पडतं. पूर्ण रूम घेणं 1500-2000 रुपये, 3-4 जण असतील काय वाटत नाही. आम्ही एकट्यासाठी काय म्हणतो माहिती का, कारण सोलो ट्रॅव्हलर आहोत म्हणून सोलो ट्रॅव्हलरच्या हिशोबाने विचार करतो. फॅमिली असेल तर काय टेन्शन नाही, फॅमिलीसाठी तुम्हाला लगेच रूम मिळतील, पण एकट्यासाठी रूम मिळणं थोडंफार कठीण आहे. पण अशा डॉर्मेटरीज उपलब्ध आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला डेमो ट्रेनचा प्रवास पुणे ते कोल्हापूर? मस्त असा प्रवास झालेला आहे पावसाळ्याच्या सीझनमध्ये. सेकंड टाइम आपण भूषण दादाबरोबर प्रवास केलेला आहे. पावसाळी प्रवास बोलले तर एकदम झका, जशी आपण अपेक्षा केली होती. पाऊस जरा जास्त पडावा, पण नॉर्मल होता, बऱ्यापैकी ठीकठाक होता पाऊस, तर मजा आली. पण चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.